नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अर्जुन. सकाळ सकाळ गाडीचं लॉक काढलं आणि निघालो शाळेकडे गेलो. आपला जोडीदार आलता, गाडी लावली वाटेलाच आणि त्याच्यासोबत चालत गेलो. त्याला म्हणत होतो मी पटापटा चाल, ते एकतर ऊन लागतं या आणि त्यात उन्हात माझा चेहरा काळा पडतोय. म्हणून त्याला म्हणतो तो लवकर जाऊन सावलीला बसूया. परत त्यानंतर बघतो तर काही आधीच येऊन बसलो होतं आमच्या शाळेत थोडं बसलो, मज्जाही केली. त्यानंतर शाळेच्या वरच्या मजल्यावर गेलो, एक चक्कर आणली आणि त्यानंतर भावानं आपण डायरेक्ट गेलो ज्योतिबाच्या मंदिराकडे. बाळवणीत ज्योतिबाचं मंदिर आहे. तुम्ही म्हणसाल अर्जा लय देव करायला लागलाय, काय विषय नेमका. भावांनो कुठं तर श्रद्धा ठेवावी लागते म्हणून काय ज्योतिबा मंदिरात आत गेलो, पाया पडलो आणि त्यानंतर बाळवणीच्या शाळेपासून आम्ही डायरेक्ट गेलो चौकाकडे. सगळी माणसं तोंडाकडे बघत होती, मास्कही लावलो, त्यामुळं चौकातनं डायरेक्ट मग आम्ही आलो शाळेत. बघतो तर काय आपला जोडीदार संस्कार साळुंके बाटल्या घेऊन तयारच होता. मग काय मी त्याला म्हणलं मी काय असलं पेत नाही भाऊ. ते म्हणला वडापाव खाऊ. मग काय वडापाव खाल्ला आणि त्यानंतर मग मी गेलो डायरेक्ट हॉटेलवरती जात असताना गाडीवर मी व्हिडिओ काढत होतो. सगळी माणसं माझ्या तोंडाकडे बघत होती. मग काय हॉटेलवरती गेलो. आपल्या जोडीदाराचा वाढदिवस होता म्हणून सगळा धिंगाणा नुसता राडा. त्यानंतर आपल्या ब्लॉगरला हार आणायला लावला होता आणि आपण बड्डे बॉयला हार घालून घेतला आणि त्यानंतर सगळी पोरं मग काय राडाच नुसता धिंगाणा काय नाही. मग भावाने आपल्याला जेवण सांगितलं, हॉटेलवरती जेवण केलं आणि बिल देऊन भाऊ गेला गडबडीत निघून. मग काय आम्ही उशीरपर्यंत थांबलो आणि तिथनं मग काय आलो घरी. धन्यवाद मित्रांनो. हा ब्लॉग आपला इथं संपला. रामकृष्णारी मंडळी, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.